मटारपासून याआधी आपण खूप वेगवेगळ्या चटपटीत रेसिपी बनवल्यात. आज मस्त अशी नाश्त्याची रेसिपी बनवतोय. तर यासाठी इथे मी 1 वाटी मटारचे दाणे घेतलेत, स्वच्छ धुवून घेतलेत. हे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतलं. वाटताना लागलंच तर 1 ते 2 चमचे पाणी घालायचं आणि इथे पहा हे मी वाटून घेतलंय. तर वाटताना याची अगदी बारीक अशी पेस्ट करायची नाहीये किंवा अगदी जाडसरसुद्धा ठेवायचं नाहीये. असं रवाळ असं वाटून घ्यायचं. ही आता मटाची पेस्ट काढून घेते मी एका ताटामध्ये. यामध्ये मी आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालते. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं आणि 5 ते 6 लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. मटारबरोबर तुम्ही हे सगळं वाटून घेतलं तरी चालेल. इथे माझ्याकडे आधीच पेस्ट होती म्हणून मी ती घातली. यानंतर यामध्ये अर्धा चमचा धन्या-जिऱ्याची पूड घातली, पाव चमचा हळद घातली, अर्धा चमचा ओवा घातलाय. यानंतर यामध्ये भरपूर कांदा घालायचा. तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये मी घातला. यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. याबरोबरच यामध्ये मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलंय. इथे आता मी साधारण पाऊण वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घातलं. पाव वाटी ज्वारीचं पीठ घातलं. ज्वारीचं पीठ नसेल तर ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही इथे तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता. पाववाटी यामध्ये बेसन घालायचं आहे आणि याशिवाय जर तुमच्याकडे घरी दुसरं कुठलं पीठ असेल तर ते सुद्धा इथे तुम्ही पाववाटी घालू शकता. आणखी पौष्टिक होईल रेसिपी. हे सगळं आता मिक्स करायचं आहे. यामध्ये मी हिरवी मिरची घातली आहे, त्यामुळे लाल तिखट घातलं नाही. पण जर तुम्हाला तिखट हवी असेल रेसिपी तर इथे तुम्ही चवीप्रमाणे लाल तिखटसुद्धा घालू शकता. आता आधी असंच हे मिक्स करायचं आहे. मटारचा ओलसरपणा आहे त्यावरच आपण यामध्ये कांदा घातला आहे. तर त्या ओलसरपणामध्येच आधी पीठ मळून घ्यायचं आहे, आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर पाणी घालायचं. इथे फक्त मला इथे 2 ते 3 चमचे इतकंच पाणी लागलं आहे. सैलसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर इथे पहा पीठ मळलं. यामध्ये मी सफेद तीळ घालायला विसरली होती. तर इथे मी 1 चमचा सफेद तीळ घातलेत आणि पुन्हा सगळं छान मिक्स करून घेतलं. तर असं हे सैलसर पीठ मळून तयार आहे. आता याचं आपण थालीपीठ थापून घेणार आहोत. तर इथे मी एक ओलं कापड घेतलं, यावरती पुन्हा पाणी घातलं. एक गोळा घेतला पिठाचा. हाताला पाणी लावून अगदी पातळ असं हे थालीपीठ थापायचं आहे. जितकं थालीपीठ तुम्ही पातळ थापाल तितकं ते छान असं भाजलं जाईल आतपर्यंत. जर जाडसर असेल तर ते थोडंसं खाताना कच्चं लागतं. तर असं पहा हाताला पाणी लावून अगदी पातळ असं हे थालीपीठ मी थापून घेतलंय. वरून थोडेसे तीळ घालायचे आणि आता तेल सोडण्यासाठी असे मी होल तयार करून घेते इथे. आता हे थालीपीठ आपण भाजून घेऊया. तर इथे मी तवा गरम करत ठेवला होता. यावरती थोडंसं तेल घालायचं आहे. तर इथे आता पहा कापडासकट इथे मी असं थालीपीठ यावरती घालते आणि अलगद थालीपीठ काढून घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा थोडंसं तेल घालायचं आहे. तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त घालू शकता. एका बाजूने भाजल्यानंतर आपण हे उलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने अगदी खरपूस होईपर्यंत हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर मटार जर घरी उपलब्ध असेल तर अगदी झटपट तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता, कारण सगळं साहित्य इतर आपल्या घरी तर असतंच. अगदी पौष्टिक अशी रेसिपी आहे. कमी वेळामध्ये अगदी झटपट तयार होईल नाश्त्यासाठी. तर खूप मस्त असा रंग आलाय थालीपीठला. दोन्ही बाजूने छान असं हे भाजलं गेलंय. काढून घेऊया.
तुम्ही दह्याबरोबर, टोमॅटो केचपबरोबर, लोणच्याबरोबर खाऊ शकता. असं सुद्धा हे खूप छान लागतं खायला. तर नाश्त्यासाठी, मुलांच्या टिफिनसाठी झटपट तयार होणारी एकदम अगदी मस्त अशी ही रेसिपी आहे. आणि हे पहा, अजिबात कडक होत नाही. अगदी सॉफ्ट असं हे थालीपीठ तयार होतं. दिसायला जितकं छान दिसतं तितकंच हे खायला खुसखुशीत आणि चवदार होतं. तर मटारपासून तुम्ही कटलेट किंवा वडे याआधी बनवले असतील तर ही वेगळी रेसिपी एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.